नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मराठी सक्सेस की फॉर या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2024 अंतर्गत 30 मार्च 2024 या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न हे सोडून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी फार उपयुक्त असे ठरणार आहेत। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला व्हिडिओमध्ये फायदा होईल। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे, बिहार राज्यात कोणत्या नदीवर देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। खाली आपल्याला 4 पर्याय हे दिलेले आहेत। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 कोशी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, या वर्षी पॅरिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणता खेळाडू भारताचा ध्वजवाहक असणार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 शरद कमल। प्रश्न क्रमांक 3 आहे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीची प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 मेरी कॉम। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, IPL स्पर्धा 2024च्या हंगामासाठी ऋतुराज गायकवाड याची कोणत्या संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 चेन्नई सुपर किंग। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5, करिअर नेट्स संस्थेच्या अहवालानुसार भारतातील किती टक्के महिलाकडेच रोजगार आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 37%। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, भारतात सर्वाधिक नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 हैदराबाद। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारतात नोकऱ्या करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक हैदराबादमध्ये किती टक्के आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 34। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, ग्लोबल सिटीज इंडेक्स 2024नुसार मुंबईमध्ये मालमत्तेत वार्षिक सरासरीच्या किती टक्के वाढ झाली आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 10। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, जागतिक जल दिन 2024ची थीम काय आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 शांततेसाठी पाणी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, आजिथेर उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 केरळ। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, कोणत्या समुदायामध्ये नववर्षानिमित्त नवरोज सण साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 पारशी। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12, नुकताच पशुपती कुमार पारस यांनी कोणत्या केंद्रीय मंत्रालयाचा राजीनामा दिला आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय। प्रश्न क्रमांक 13 आहे, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा अतिरिक्त कारभार कोणत्या मंत्र्याकडे देण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 किरण रिजिजू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14, ग्रीड इंडिया लिमिटेड या कंपनीला कोणता दर्जा देण्यात आला आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 मिनीरत्न श्रेणी 1। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 15, IMT ट्रायलेट 2024 हा संयुक्त सराव कोणत्या देशात होत आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 भारत मोझांबिक आणि टांझानिया। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16, रशियातील भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे। तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 विनय कुमार। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 17, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाच्या ऑर्डर ऑफ द डूक गॅल्पो या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 1 भूतान। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18,
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूतान देशाचा सर्वच पुरस्कार मिळवणारे कितवे विदेशी ठरले आहेत? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 3 पहिले. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. भारत आणि कोणत्या देशात रेल्वे सेवा सुरू करण्यास विविध सामंजस्य करार करण्यात आले आहे? तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 2 भूतान. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. कोणत्या राज्यातील सुपौल जिल्ह्यात देशातील सर्वात लांब पूल बांधण्यात येत आहे? तर मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचं जे योग्य उत्तर राहील ते आहे पर्याय 4 बिहार. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, चला पुढच्या व्हिडिओला भेटूयात.